सर्वदा आनंद आहे, मला येशू देत आहे. या आपण मिळून त्याचे स्तवन करू, या आपण मिळून त्याचे स्तवन करू. हालेलुया आनंद आहे, हालेलुया आनंद आहे, हालेलुया आनंद आहे, हालेलुया आनंद आहे. आपल्या पंखाखाली लपवणी मला सांभाळीत राहणार, आपल्या पंखाखाली लपवणी मला सांभाळीत राहणार. त्याचे वचन आहे आज्ञाची तलवार, ढाल बनून वाजवणार. त्याचे वचन आहे आज्ञाची तलवार, ढाल बनून वाजवणार. हालेलुया आनंद आहे, हालेलुया आनंद आहे, हालेलुया आनंद आहे, हालेलुया आनंद आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या शुभ वर्तमानात आम्ही ऐकणार आहोत प्रभू येशू लोकांना स्वर्ग राज्याच्या व देवाच्या राज्याविषयी शिक्षण देत आहेत. आणि त्यांना शिक्षण देत असताना मोहरीच्या दानाचा व खमीराचे हे दोन उपमा देऊन प्रभू येशू त्यांना शिक्षण देतो. आणि प्रभू येशू त्यांना समजावून सांगत आहे की स्वर्गाचे राज व देवाचे राज बघण्यासाठी व दिसण्यासाठी ते लहान खरे बाहेरून, पण आम्ही कल्पना करू शकत नाही एवढी क्षमता स्वर्ग राज्यात आहे व देवाच्या राज्यात आहे. आज जेव्हा आम्ही या ख्रिस्त बलिदानात सहभागी होत आहोत, प्रभू परमेश्वराकडे विशेष आम्ही प्रार्थना करूया की आम्हा सर्वांना पण अशा कल्पना न करू शकणाऱ्या राज्यामध्ये आम्हा सर्वांना पण प्रवेश मिळवावा म्हणून आम्ही प्रार्थना आणि विशेष कृपा मागूया. प्रभू परमेश्वर, आजच्या दिवशी आमची प्रार्थना ऐकावी म्हणून सर्वप्रथम आमच्या पापांची आम्ही आठवण करूया आणि प्रभू परमेश्वराकडे आमच्या सर्व पापांची आम्ही क्षमा मागूया. आपण सर्वजण म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व केली मी फार पापी केले आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संतांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वसमर्थ परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. हे प्रभू, आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता, आम्हावर दया कर. हे प्रभू, आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया.
हे सर्व समर्थ व सनातन परमेश्वरा, आमची श्रद्धा, आशा व प्रीती दृढ कर. तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास व शेवटी तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याचे द्वारे करतो. पौलाचे इफिस्करास पत्र यातून घेतलेले वाचन. ख्रिस्ताचे भय बाळगून एकमेकाच्या अधीन असा. पत्नीनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे पत्नीनेही सर्व गोष्टीत आपापल्या पतीच्या अधीन असावे. पतीनो, जसे ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले, अशासाठी की तिला वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र आणि निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतींनी आपापल्या पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कारण कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो. कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. म्हणून पुरुष आपल्या आईबापाला सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती अव्यता एक देह होतील. हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त आणि मंडळी यांच्या संबंधाने बोलतो आहे. तथापि तुम्हापैकी प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर राखावा. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य. जे परमेश्वराचे भय धरतात, जे त्याच्याच मार्गाने चालतात ते धन्य. तो आपल्या श्रमाचे फळ खाशील. प्रतिसाद. जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य. तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल. तुझ्या माझघरात तुझी पत्नी सफळ द्राक्ष वेलीसारखी होईल. तुझ्या मेजा सभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपासारखे होतील. प्रतिसाद. जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य. पहा, परमेश्वराचे भय धरणाऱ्या मनुष्याला असा आशीर्वाद मिळेल. परमेश्वर सियोनातून तुला तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस आशीर्वाद देवो. प्रतिसाद. जे परमेश्वराचे भय धरतात ते धन्य. जयघोष. आलेलुया, आलेलुया. हे प्रभू, तुझे वचन हेच सत्य आहे. तू आम्हाला सत्यात समर्पित कर. आलेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. येशू म्हणाला, देवाचे राज्य कशासारखे आहे
मी त्याला कशाची उपमा देऊ? मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो एका मनुष्याला घेऊन आपल्या माल्यात पेरला. मग तो वाढून त्याचे झाड झाले आणि आकाशातील पाखरे त्याच्या फांद्यान राहू लागली. तो आणखी म्हणाला, मी देवाच्या राज्याला कशाची उपमा देऊ? ते कामिरासारखे आहे. ते एका स्त्रीने घेऊन 3 मापे पीठामध्ये लपवून ठेवले. त्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले. प्रभूचे हे शुभ वर्तमान. देखो पिता ने कैसा महान प्रेम हमसे किया है कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके, कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके। और हम है भी, देखो पिता ने कैसा महान प्रेम हमसे किया है कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके, कि हम सभी उसकी संतान कहलाए जा सके। और हम है भी, देखो पिता ने कैसा महान प्रेम हमसे किया है। प्रिय बंधू भगिनीनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान करू. आमच्या पित्याच्या पवित्र सेवेचे कल्याण हो. हे प्रभू, सर्व सामर्थ्याच्या परमेश्वरा, आमच्या या दानाचा स्वीकार कर. आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव हो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वदा आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टी मंडळाकडून तुझी आज्ञा पालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानावे हा तुझा हक्क आहे. म्हणून सर्व दूतगणाबरोबर आम्ही सुद्धा तुझे आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. पवित्र 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 प्रभू, सर्व समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार.
प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा धारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तमेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सर्व धर्मगुरू यांच्या साथ तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्तटाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझी दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिच्या पती, सारे प्रसिद्ध व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताटाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. स्वर्गाचे राज येवो म्हणून परमेश्वर पित्याकडे आम्ही येशूच्याच शब्दाने आता प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने
पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे। हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो। म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर। तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस। प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो। आपण एकामेकास शांती वंदन करूया। जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोपरू पहा, याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्वजण धन्य। हे प्रभू, स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे यीशु मेरे, यीशु मेरे, हम द्वार पे आए तेरे, जीवन है सपनों का मेला, जीवन है सपनों का मेला, बस एक सच है तू ही अकेला। यीशु मेरे, यीशु मेरे, जिंदगी का सफर गमो यातना से भरा है, तू गमों के भंवर में बस एक ही आसरा है। आत्मा ये हमारी मांगती है सहारा, तुम ही आकर दिखाओ हमको अब तो किनारा। यीशु मेरे, यीशु मेरे,
आपकी पुण्य की हमको तो पहचान देना, जब कभी भूल जाए अपनी मंजिल की राहें, जब कदम डगमगाए थाम लेना ये बाहें। यीशु मेरे, यीशु मेरे, हम द्वार पे आए तेरे, जीवन है सपनों का मेला, जीवन है सपनों का मेला, बस एक सच है तू ही अकेला। यीशु मेरे, ओ यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, यीशु मेरे, ओ यीशु मेरे, यीशु मेरे। आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त शरीर स्वीकार प्रार्थना। हे प्रभू येशू, तू अति पवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, यावर मी श्रद्धा ठेवते। मी सर्व गोष्टींपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करते। तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करते, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही। तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर। तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देते। मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस। आमेन। आपण प्रार्थना करूया। हे प्रभू, या संस्काराद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर। या बलिदान विधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण। ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो। जा ख्रिस्ताची शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे। कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना। हे सर्व शक्तिमान दयाळू पित्या, तू निर्माण केलेल्या प्रत्येक निर्मितीवर तू सदैव प्रेम करतोस। संपूर्ण जगात कोरोना विषाणूची लागण झालेल्या सर्वांसाठी आम्ही करीत असलेल्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे। या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांस व कुटुंबियास तू त्वरित मुक्त कर, अशी आम्ही तुझ्याकडे कळकळीची विनंती करतो। तसेच या आजाराचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून या रोगावर संशोधन करणारे डॉक्टर्स
व कर्मचारी यास योग्य असे औषध लसीकरण मिळावे, जेणेकरून लवकरात लवकर या आजारावर प्रतिबंध व्हावा, म्हणून तू त्यास सहाय्य कर. संपूर्ण जनतेची काळजी घेण्यासाठी सतत अहोरात्र मेहनत करणारे आमच्या देशातील अधिकारी व आरोग्य कक्षात काम करणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांना यश लाभू दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या द्वारे करतो. आमेन. हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास व आनंद करू. हा दिवस प्रभूचा आहे,